नुसतं पाप करत फिरतो तो पामर म्हणतात. ज्यानं पाप आवरलेलं आहे त्याला विषयी म्हणावं. ज्यानं दारिद्र्य निवारण करून विचार केलेला आहे, मला आहे त्या स्थितीत समाधानी राहून देव मिळवायचा आहे, त्याला मुमुक्षु म्हणावं म्हणतात. आणि जो असा देव प्राप्त करून बसलेला आहे त्याला मुक्त म्हणतात. असे आमच्या 4 वर्ग आहेत. मुक्ताला मुमुक्षुला ऐहिक जीवनाची फारशी चाड नाही, की उदारस्य तृणम वित्तम म्हणतात. उदार पुरुषाला पैशाची किंमत नाही, विरक्त पुरुषाला पत्नीची अजिबात काडीमोल किंमतच नाही त्याच्या दृष्टीनं. आणि मग निस्पृह माणसाला जगाची किंमत नाही म्हणतात. म्हणून विवाह ही संस्था, सगळे 16 संस्कार आमच्यामध्ये जे आहेत ते वैभववान कर्मशूर गृहस्थाचे आहेत. म्हणून इथं जीवन जगत असताना आम्हाला हे सांभाळावंच लागेल. यानं असते असते आम्हाला काय करायचं आहे. म्हणून जुन्या काळामध्ये श्रावण आल्यानंतर 1 महिना पाळा म्हणायचे लोक. याचा अर्थ 11 महिने प्या असं नव्हे. आमच्या जुन्या लोकांनी अगदी व्यवस्थित असते 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 कमी व्हावं म्हणून सांगितलेलं. पण कमी करायच्या विचारातच माणसं हे कधी महिना संपतोय अशी आठवण धरून आम्ही साधी एकादश आली तर आम्ही दचकतोय. उद्या एकादश म्हणतात माणसं, म्हणजे ठोका वाढतोय हृदयाचा. म्हणजे उद्या एकादश म्हणजे काय बॉम्ब पडणार आहे काय होणार आहे. म्हणजे उद्या एकादश म्हणजे खाता येत नाही भरपूर. उद्या मग जायचं असं शेताकडे तर जरा थोडंच काम करायचं, पण भजन जास्त करावं अशी मात्र भावना होत नाही. ही तू काय आपल्या अंतःकरणाची ओढ मात्र परमार्थाकडे लागावी. असते 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 एक निवृत्ती मार्गाकडे आमची वाटचाल व्हावी. म्हणून सेवन करायचंच आहे तर विधीनं करावं म्हणतात.